नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओचा टायटल वाचलंच असेल की जिल्हा परिषद परीक्षा होणार किंवा नाही। कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ह्या शंका आलेल्या आहेत की 2019 प्रमाणे जिल्हा परिषदच्या ह्या परीक्षा होतील किंवा नाही आहे, या ठिकाणी तुम्हाला डाऊट आहे। दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना हे माहीत करून घ्यायचं आहे की 30 जानेवारी रोजी जी पेसाची तारीख होती, त्या पेसाच्या निकालचं काय झालेलं आहे आणि परीक्षा कधी होणार आहे। तर असे 3 प्रश्न हे तुमच्या मनामध्ये या ठिकाणी आहेत। त्यामुळे मित्रांनो, कुठलंही टेन्शन घेऊ नका, सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला काय देणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी आणि ग्रामसेवक हे पद, तसंच आपला वनरक्षकचा निकाल, तर ह्या सगळे जे निकाल आहेत इतर पदांचे, हे कशामुळे थांबलेले आहेत? तर हे पेसाचा जो निकाल आहे तो केस या ठिकाणी टाकलेली आहे आदिवासी विभागाच्या तर्फे। या ठिकाणी सुप्रीम कोर्टात केस टाकली होती। आपल्याला माहित आहे 30 जानेवारी ही या ठिकाणी निकालाची काय मिळाली होती, तारीख मिळाली होती। किती? 30 जानेवारी। तर मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी याच्यामध्ये सरकारचा काही एक प्रॉब्लेम नाही। या ठिकाणी आता हे जे प्रकरण आहे कोणाच्या हाती आहे? हे प्रकरण गेलेलं आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी काहीतरी केल्याशिवाय हे प्रकरण, मला वाटत नाही की या ठिकाणी लवकर येईल। तर मित्रांनो, आता या ठिकाणी हे जे 30 जानेवारीची तारीख होती, ही तारीख आता या ठिकाणी 13 फेब्रुवारी रोजी झालेली आहे। किती फेब्रुवारी? 13 फेब्रुवारीला या ठिकाणी कम्प्युटर जनरेटेड झाली होती। पहिली तारीख होती 9 जानेवारी, 9 जानेवारीची तारीख 30 जानेवारी झाली। 30 जानेवारीची तारीख आता 3 फेब्रुवारी या ठिकाणी झालेली आहे। सॉरी, 13 फेब्रुवारी या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे परीक्षा होणार नाही हे जर तुम्हाला चिंतन वाटत असेल तर मित्रांनो, त्याची अजिबात काळजी करू नका। कारण की ह्या परीक्षा गव्हर्नमेंटमुळे थांबलेल्या नाहीत, तर ह्या पेसा आरक्षण किंवा आपण या ठिकाणी केसेस टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या परीक्षा या ठिकाणी काय थांबलेल्या आहेत। तर मित्रांनो, कुठलेही टेन्शन न घेता तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे। आता तुमच्या परीक्षा होतील का नाही? तर मित्रांनो, तुमच्या परीक्षा 100% होणार आहेत। किती? 100% तुमच्या परीक्षा होणार आहे। या ठिकाणी मागच्या सारखं आता अजिबात होणार नाही। कारण की मागच्या वेळेस ज्या परीक्षा थांबल्या होत्या 2019ला, तर त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांनीच मोठे उठाव, मोर्चे वगैरे वगैरे जे काय असेल करून जे महापोर्टल होतं ते बंद पाडलं होतं। शेवटी त्याचा फटका हा त्या सरकारला नाही मिळाला, त्याचा फटका हा विद्यार्थ्यांना मिळालेला आहे। कारण की आंदोलन करण्यामध्ये सुद्धा विद्यार्थी होते। चुकीचं आंदोलन होतं, बरोबर होतं ते मला माहीत नाही, परंतु महापोर्टल बंद पडल्यामुळे आपल्या परीक्षा थांबल्या होत्या। आता सुद्धा या ठिकाणी केस जी आहे ती टाकल्यामुळे आपल्या परीक्षा थांबलेल्या आहेत। इतर कुठल्याही कारणामुळे परीक्षा थांबलेल्या नाहीत। बाकी तुम्हाला माहीत असेल, जवळपास 1.25 लाखाच्या एक्झाम आतापर्यंत होऊन क्लिअर झालेल्या आहेत। बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी नियुक्त्या सुद्धा मिळालेल्या आहेत। पशुसंवर्धन विभाग असेल, इतर परीक्षा असेल, सगळ्या परीक्षा सुरळीत चालू आहेत। फक्त पेसामुळे ह्या परीक्षा तुमच्या 13 फेब्रुवारीला तारीख आहे। तर मित्रांनो, देव करो की या 13 फेब्रुवारीला खरंच तारीख हो आणि या 13 फेब्रुवारीला आपला काय निकाल लागू। 13 फेब्रुवारीला निकाल लागला तरी मित्रांनो, मिनिमम IBPSला या ठिकाणी काहीतरी अपेक्षित बदल होतील। काय होतील? या ठिकाणी काहीतरी अपेक्षित बदल होतील। आणि अपेक्षित बदल जर नाही झाले तरी सुद्धा या ठिकाणी हे कोर्ट काय सांगेल IBPSला की तुम्ही आता परीक्षा घ्या। बदल करून किंवा बदलाशिवाय या ठिकाणी काय सांगेल? परीक्षा घ्या। IBPS साधारणतः 5-10 दिवस त्या ठिकाणी घेईल। 10-20 तारखेपर्यंत IBPS बघेल की कोणकोणते सेंटर रिकामे आहेत, आरोग्य सेवक घ्यायचे, अगोदर सेविका घ्यायची, अंगणवाडी घ्यायची का कोणती घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी IBPS बघेल। आणि साधारणतः 23 तारखेनंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतरामध्ये, म्हणजे 1 मार्च पासून तुम्हाला अभ्यासाचा काय टाइम टेबल देईल। किती? 1 मार्च पासून टाइम टेबल देईल। त्याच्यामध्ये जर 1 मार्चच्या नंतर जर इतर परीक्षा असेल तर त्या परीक्षा पुढे जातील। तुम्हाला माहित आहे, आरोग्य सेवक परीक्षा घेण्यासाठी मिनिमम 4 दिवस लागतात, सेविकेसाठी 4 दिवस आणि ग्रामसेवकसाठी या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 दिवस। ग्रामसेवकला परीक्षा देण्यासाठी 5 दिवस, आरोग्य सेवकला 5 दिवस। कारण की 10वी आणि 12वी पासवर फक्त या परीक्षा असल्यामुळे साधारणतः तुमच्या परीक्षा 1 मार्चला जरी सुरू झाल्या तर ज्याचा नंबर लवकर येईल त्या परीक्षा लवकर होतील आणि ज्याचा नंबर उशिरा येतील त्याचा नंबर परीक्षा उशिरा होतील। म्हणजे काही पदांच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 20 फेब्रुवारी पर्यंत सुद्धा जाऊ शकतात। पण इथं हा एक प्रश्न आहे की 13 फेब्रुवारीला जर परीक्षा झाली नाही तर 13 फेब्रुवारीला जर न्यायालयानं निकाल दिला नाही तर या ठिकाणी निकालाची तारीख पुढे जाऊ शकते। त्यासाठी आपल्याला काहीतरी दबाव तंत्र सरकारवर करणं आवश्यक आहे। जर आपण हे दबाव तंत्र जर सरकारवर केलं तर याचा नक्कीच सरकार कोर्टमध्ये जाऊन काहीतरी त्या ठिकाणी नक्कीच
निकाल देऊ शकतो। तर मित्रांनो अशा पद्धतीनं आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की आचारसंहितेमध्ये परीक्षा होतात का? तर मित्रांनो आचारसंहितेमध्ये परीक्षा होत असतात। फक्त प्रॉब्लेम असा आहे की सरकार या गोष्टीला दुय्यम स्थान देतं। काय देतं? निवडणुका, त्याच्या संबंधित प्रचार सभा या गोष्टीला प्रथम स्थान दिलं जातं आणि या गोष्टीला दुय्यम स्थान दिलं जातं। नंबर 2, सरकारकडे सरकारी कर्मचारी हे निवडणुकाच्या कामात लागलेले असल्यामुळे त्या ठिकाणी या गोष्टीला परत दुय्यम स्थान दिलं जातं। त्यामुळे ह्या परीक्षा पुढे पुढे जाऊ शकतात, पण परीक्षा होणारच नाही हा याचा अर्थ नाही आहे। तर परीक्षा ह्या 100% मित्रांनो होणार आहे। तसंच अंगणवाडी सुपरवायझर, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या 3 पदासाठी आपण खास ज्या विद्यार्थी गेले कित्येक वर्षांनी तयारी करत आहेत, मात्र अजून सुद्धा त्यांचं 2 मार्क, 4 मार्क, 6 मार्कानं त्यांचा या ठिकाणी सिलेक्शन होत नाही किंवा बरेच वर्ष झाले काही जण त्या ठिकाणी तयारी करत आहेत, मात्र अजूनही त्यांचा स्कोर 120 130 पेक्षा वर जात नाही। कारण की सिलेक्शनसाठी आपण पाहिलंय तलाठी भरतीमध्ये 170 75 80च्या आसपास स्कोर गेलेले आहेत। महिला जरी असल्या तरी 170च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ लागलेले आहेत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचा स्कोर 130च्या वर अजून गेला नाही किंवा जात नाहीत, अभ्यास तर खूप करतात, मेहनत तर खूप करतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास आपण मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे। मेंटरशिप बॅच सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी अंगणवाडी सेविकेसाठी सुद्धा या ठिकाणी जनरली आपण 100% तुमचं सिलेक्शन होण्याचे किंवा त्या लेवलपर्यंत नेण्याचं मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच ग्वाही देतो। मात्र त्याला मी सांगेल तशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मी सांगेल ते पुस्तकं आणायचं आहेत, मी सांगेल ते नोट्स वाचायचं आहेत। ही जर पद्धत तुम्ही आजमावली तर मित्रांनो नक्की त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन हे जे आहे थोड्या मार्कामुळे किंवा त्याच्यामुळे तुमचं रुकलेलं असते ते त्या ठिकाणी होणार आहे। मेंटरशिप बॅचचा फायदा असा आहे की या ठिकाणी सिलेबस जो आहे अभ्यासक्रम हा तुम्हाला मी त्या ठिकाणी तुम्हाला ठरवून देणार आहे की तुम्हाला या दिवशी हा टॉपिक त्या ठिकाणी काय वाचायचा आहे। आणि अगोदर कसं असतं की या ठिकाणी आपल्याला वाटेल ते आपण करतो, जे आवडेल ते त्या ठिकाणी करतो, मात्र इथं तसं असणार नाही। 100% गॅरंटी तेव्हाच मी देणार जेव्हा तुम्ही मी बनवलेले रूल्स किंवा मी पाठवलेलं तुमचं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी काय करणार, फॉलो करणार। मी तुमच्या टेस्ट सिरीज त्यामध्ये चेक करणार आहे, तुमचं कशात कमी आहे कशात जास्त आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमचं करणार आहे। आणि जे विद्यार्थी या ठिकाणी शेवटचा चान्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण की एका क्षेत्रामध्ये 5-5 10-10 वर्ष अजिबात राहण्याला काही फायदा नसतो। हार्डली 3 वर्ष 4 वर्षामध्ये तुम्ही या क्षेत्रातून निघून जायला पाहिजे, अन्यथा आपलं जर बेरीज वजाबाकी जर आपण करत बसलो तर दरवर्षी आपण किती वर्ष देतो, किती वेळ देतो, किती पुस्तकं आणतो, किती फॉर्म भरतो, एवढं अजिबात करायची गरज नाही। तर ही मेंटरशिप बॅच तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्हाला समोर नंबर दिलेला आहे, नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। तसंच या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅचेस, रिव्हिजन बॅचेस सुद्धा आपल्या सुरू आहेत, जे आरोग्य सेवक सेविका यांच्यासाठी महिन्याभराच्या 2 महिन्याच्या बॅचेस, रेग्युलर बॅचेस सुद्धा आपल्या चालू आहेत, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा उपलब्ध आहेत। तर मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला मुद्दामून यासाठी केलेला आहे की बरेच जण, मी स्टार्टिंगलाच सांगायचं होतं, बरेच जण दररोज फक्त एकच विचारतात परीक्षा होणार का, रद्द झाल्या का, तर त्यासाठी मी व्हिडिओ घेतलेला आहे। तसंच मित्रांनो आरोग्य सेवक या मेंटरशिपचे फायदे आहेत की तुमचे डेली टेस्ट सिरीज असतील सोडून घेतल्या जाणार आहे, वैयक्तिक मार्गदर्शक असेल, अभ्यासाचं नियोजन असेल, शंकेचं निरसन असेल, लाईव्ह कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, तसंच झूम मीटिंग्स असतील, तुमचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस असणार आहे की नेमकं तुम्ही कशात पुढे आहे कशात मागे आहे, ह्या सगळ्या गोष्टी या मेंटरशिप बॅचमध्ये असणार आहेत की जे या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगणं मला काय शक्य नाही। तसंच मित्रांनो आरोग्य ज्यांचं लिपिक भरतीची तयारी आहे अशांसाठी 6000 पदांचे MCQ आपण ॲप्लिकेशनवर अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही MCQ त्या ठिकाणी ई बुकमध्ये जाऊन बघू शकता, सरळ सेवा भरतीमध्ये टाकलेले आहेत। तसंच या ठिकाणी न्यायालय लिपिकसाठी आपण नोट सुद्धा टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि आरोग्य सेवक सेविका, अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी सुद्धा हे 6000 MCQ तुम्हाला अतिशय उपयुक्त आहेत की जेणेकरून तुम्हाला MCQ जर उदाहरणार्थ इतिहास, याच्यामध्ये विज्ञानचे 1000 आहेत, भूगोल 1000, इतिहास 1000, राज्यघटना, अर्थशास्त्र, संगणक, चालू घडामोडी असे जवळपास या ठिकाणी MCQ आहेत। हे MCQ वाचले तर तुमचं जीकेची तयारी एकदम परफेक्ट या ठिकाणी होऊ शकते। तसंच मित्रांनो या ठिकाणी आरोग्य सेवकसाठी MCQ आणि नोट्स हे तांत्रिक घटक, म्हणजे या ठिकाणी जेवढे तुम्हाला आरोग्य सेवकला तांत्रिक घटक दिलेले आहेत 17 घटक, आणि या 17 घटकावर आपण प्रत्येक घटकावर 50-50 60-60 प्रश्न या ठिकाणी तयार केलेले असे एकूण 1000 MCQ हे या नोट्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत। आणि ही नोट्स फक्त 400 रुपयामध्ये आपण तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहेत। ज्यांना पाहिजे असेल हे घरपोच तुम्ही प्रिंट मागवू शकता। लक्षात ठेवा परीक्षेच्या अगोदर ताबडतोब मागवा, परीक्षा आले किंवा हॉल तिकीट आली की अजिबात मागवायची नाही, जेणेकरून तुम्हाला उशीर या ठिकाणी पाठवण्यासाठी 2-4 दिवस लागू शकतात। त्यामुळे अशा पद्धतीने जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला मिळेल
तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही हे मागवू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. काही जण या ठिकाणी नाराज झाले असतील, त्यांनी टेन्शन घेऊ नका. परीक्षा होणार म्हणजे होणार. मला माहिती आहे तुमचं दुःख 2019 पासून तुम्ही तयारी करताय. लक्षात ठेवा, शेवटी जीत ही तुमचीच आहे. संघर्ष आणि संयम ह्या दोन गोष्टीच माणसाला काय मोठं बनवत असतात. धन्यवाद.